बारामती पोटनिवडणुकीतील सस्पेन्स संपला. पवारांची मध्यस्थी, काँग्रेसची माघार. सुनेत्रा पवारांची आता अपक्षांशी लढत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर बारामतीत होणाऱ्या पोटनिवडणुकीतील सस्पेन्स अखेर संपला. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंनी अखेर माघार घेतली. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. मात्र बारामती पोटनिवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केलेल्या काँग्रेसनं यू टर्न घेण्यामागे आहे पवारांची मध्यस्थी. शरद पवारांनी चक्र फिरवली आणि अखेर काँग्रेसनं माघार घेतली. मात्र त्याआधी कशा नाट्यमय घडामोडी घडल्या पाहूयात. सकाळी 8 वाजता रोहित पवारांनी सर्वोदय आश्रमात जाऊन हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली आणि काँग्रेस उमेदवाराच्या माघारीची विनंती केली. सकाळी 10:30 वाजता सुनेत्रा पवारांनी मल्लिकार्जुन खरगे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर 11:30 वाजता सुप्रिया सुळेंनी ट्विट करून काँग्रेस नेत्यांना आवाहन केलं. मात्र काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम होती. त्यामुळे अखेर शरद पवार मैदानात उतरले. त्यांनी चक्र फिरवली आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर हर्षवर्धन सपकाळांनी दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या सन्मानार्थ माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आणि अवघी 15 मिनिटं कमी असताना आकाश मोरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाराष्ट्रापासून गेलं अशी मला विचारलं. त्यांनी काँग्रेसचा सल्ला दिली की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सगळीच करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसचा घ्यायचा आमचा सल्ला आहे. शरद पवारांनी आताच विधान केलेलं आहे की खरं तर काँग्रेसला बोलून सल्ला देईन की ही सगळी निवडणूक जी आहे ती बिनविरोध करावी अशा पद्धतीची विनंती करायची सल्लाही देईन असं त्यांनी माध्यमांशी बोलताना थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तो त्यांचा अधिकार आहे. खरं तर बारामती पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 30 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पवारांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे या पोटनिवडणुकीत पवार कुटुंब सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठाम उभं राहून किती लीडने विजय मिळवून देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.